नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय उकडीचे मोदक। उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपण इथे एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडं तेल आणि मीठ असं टाकून आपण उकळून घेतोय। ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपण तांदळाचं पीठ घ्यायचंय आणि ते आता उकळत्या पाण्यात टाकायचंय। छान मिक्स करून घ्यायचं। आणि यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं त्याला छान वाफ येऊ द्यायची। दोन मिनिटांनंतर लगेचच आपण गॅस बंद केलाय आणि आता हे 5 ते 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचंय। आता आपण मोदकाचं सारण बनवून घेऊयात। त्यासाठी आपण कढई घेतली आहे, त्यामध्ये तूप घेतलंय अर्धा चमचा। यामध्ये तुमच्याकडे खसखस असेल तर तुम्ही खसखस टाकू शकता, मी खसखस टाकणार नाहीये। मी काजू आणि बदामची पावडर करून घेतलेली आहे, ती मी टाकणार आहे। थोडी ती परतून घ्यायची। तूप अगदी साधारणच गरम करून घ्यायचंय। लगेच परतून यामध्ये वेलची पूड टाकायची आपण थोडी। खोबरा एक मोठी वाटी कोरलेलं घेतलेलं आहे आपण। त्याच वाटीने किसून घेतलेला गूळ आहे, त्याच वाटीने अर्धा वाटी आहे। गूळ किसून घ्यायचा आहे, कारण किसल्यामुळे तो पटकन विरघळतो आणि आपलं सारण लवकर तयार होतं। थोडे मनुके, आपण खसखस टाकली तर आणखीन जास्त छान स्वाद येतो। वेलची पूड टाकली आहे। आता छान परतून घ्यायचं, अगदी गूळ वितळेपर्यंत आणि तो छान खोबऱ्याबरोबर मिक्स झाला पाहिजे। हे सारण ओलं ठेवायचं नाही अजिबात, संपूर्ण कोरडं करून घ्यायचं, तरच मोदक छान होतात। साधारणतः 5 ते 10 मिनिटांचा कालावधी लागतो। सगळं छान मिक्स होऊन कोरडं होईपर्यंत तुपाचं प्रमाण फार टाकायचं नाही। फक्त हे सारण सतत ढवळत राहायचं, म्हणजे मग ते कढईला चिकटणार नाही। गूळ किती घालायचा किंवा साखरेचे करणार असाल तर साखर किती घालायची, गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता। पण मोदक तांदळाचे केले का गव्हाचे केले का शक्यतो गोडच असावेत, कारण
तसं नाही केलं तर पारीचा स्वाद जास्त येतो. म्हणजे तांदळाचे असतील तर तांदळाची पारी आणि नुसतीच तांदूळ उकड अशी लागते आपल्या तोंडात. आणि जर गव्हाचे जरी केले तरी मग ते पिठूळ लागतात जास्त. त्यापेक्षा जर आपलं सारण छान गोड असेल तर आणि सारण भरपूर भरलेलं असेल कोरडं छान करून तर मग मोदकांचा स्वाद जास्त छान येतो. पाहू शकता आपलं सारण तयार होत आहे. छान वितळून घेतलेलं असेल, छान कट करून किंवा किसून घेतलेला गूळ असेल तर पटकन 2 मिनिटात सारण तयार होतं. त्याचा रंग देखील तुम्ही पाहू शकता. गूळ कोणत्या पद्धतीचा वापरायचा, ऑर्गॅनिक गूळ, काळा गूळ किंवा मग हा गूळ पिवळा, ते तुम्ही ठरवायचे. आपापल्या आवडीनुसार आपण कोणता गूळ वापरायचा किंवा अवेलेबल असेल त्याप्रमाणे, किंवा मग साखरेचं देखील करू शकता. पण साखरेपेक्षा गुळाचे मोदक जास्त छान लागतात. खोबऱ्यामध्ये थोडा पाण्याचा अंश असतो. तो पाण्याचा अंश आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा, म्हणजे हे सारण भरपूर दिवस टिकतं. फ्रीजमध्ये जर डब्यामध्ये झाकून आपण हे सारण तयार सारण जर ठेवून दिलं तर आपल्याला केव्हाही मोदक पटकन करता येतात. आणि हे सारण असं कोरडं जर असेल, थोडाही पाण्याचा अंश नसेल तर ते बरेच दिवस टिकतं आणि टेस्टला देखील छान लागतं. पाहू शकता बऱ्यापैकी कोरडं झालं आहे. आता सगळं पाणी नाही त्यात जवळजवळ असं पूर्ण कोरडं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे छान थंड करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला मोदक करताना त्यातलं सारण जे असतं ते थंडच लागणार आहे. आता यात सर्वात शेवटी पुन्हा थोडी वेलची पावडर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची, म्हणजे वेलचीचा स्वाद आणखी जास्त छान राहतो. आता मी गॅस बंद करते आणि आपण हे थंड करून घेऊया आणि मोदकांची तयारी करूया. उकड 10 मिनिटांतच आपण एका ताटलीमध्ये काढून घेतली मळण्यासाठी आणि पाण्याचा हात लावून आपण छान आता ती मळून घेणार आहोत. शक्यतो उकड गरमच मळून घ्यायची. उकड छान मळून झाली आपली. आता आपण याचे एकसारखे गोळे तयार करून घेऊयात. त्यासाठी आपण त्याला तुपाचा हात लावून घेऊयात. छान एकसारखे गोळे करून घेतलेत आपण. पारीसाठी पीठ घेतलंय तांदळाचं आणि सारण घेतलंय. आता आपण मोदक
लाटून घेणार आहोत। ही पारी आपण पीठ लावले थोडं आणि पुरीप्रमाणे लाटून घेणार आहोत। पाहू शकता पातळ पुरी आपण लाटून घेतली आहे। आता यावर आपण सारण ठेवायचे। सारण आपण आपल्या आवडीनुसार भरू शकतो। पाहू शकता किती पातळ पारी लाटली ती। आता डाव्या हातावर आपण हे सारण असं त्या पुरीमध्ये घेतलंय। अशा प्लेट्स घ्यायच्या, मधल्या बोटाने पाहू शकता आपल्या प्लेट्स किती छान येतात। वरचा एक्स्ट्रा पीठ असेल तर ते काढून टाकायचं। अशा पद्धतीने आपला मोदक तयार आहे। लाटलेल्या पुरीवर आपण सारण घेतलंय आणि आता तुपाचा हात घेऊन आपण याला प्लेट्स करणार आहोत। मधलं बोट आणि साईडची दोन बोट याचा वापर करून आपण अशा प्लेट्स घेणार आहोत। शक्यतो जितक्या जवळ घेता येतील तितक्या जवळ प्लेट्स घ्यायच्या। वरती जे एक्स्ट्रा पीठ असेल ते काढून घ्यायचं। बघू शकता असेच आपण आता सारे मोदक करून घेऊयात। लाटलेल्या पुरीवर आपण हे सारण ठेवलंय आणि आता मधलं बोट आणि त्या शेजारची दोन बोट याच्या सहाय्याने आपण प्लेट्स करून घेणार आहोत। शक्य तितक्या जवळ आणि अगदी शेवटपर्यंत प्लेट्स करून घ्यायच्या, खालपर्यंत।
आणि आता खालच्या बाजूने हा एकत्र हे घ्यायचा. पाहू शकता हे वरचं जे एक्स्ट्रा पीठ असतं ते काढून टाकायचं आणि टोक शक्यतो छोटंच ठेवायचं. अशा पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेऊयात. आपण जी पुरी लाटून घेतली त्याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेतलंय आणि आता आपण एकसारख्या प्लीट्स देणार आहोत. यासाठी मधलं बोट आणि ते दालचिनीच्या दोन्ही बोटं याचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने जवळजवळ प्लीट्स द्यायच्या अगदी शेवटपर्यंत. आणि एकसारख्या घालून त्या एकत्र करून घ्यायच्या. पाहू शकता आपले अतिशय सुबक असे मोदक तयार आहेत. आता आपण हे वाफवून घेणार आहोत. वाफवण्यासाठी आपण इथे पाणी उकळत ठेवलं होतं. त्याच्यावर तेल लावून ही चाळणी आपण त्याच्यावर मोदक ठेवलेले आहेत. चाळणीला तेल लावून म्हणजे चिकटत नाही चाळणीला. ते आपण पाण्यावर बुडवून सुद्धा ठेवू शकतो. पण आपली इंद्रायणीची उकड असल्यामुळे तांदूळ आपण चांगला वापरल्यामुळे आपण पुन्हा ते पाण्यामध्ये बुडवून ठेवण्याची आवश्यकता नाही. आता आपण यावर झाकण ठेवायचे आणि एक 12 ते 15 मिनिटं याला वाफ आणायची आहे. 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान वाफ आली आपल्या मोदकांना. आता आपण हे सर्व करून घेऊयात. पाहू शकता अतिशय सुंदर असे आपले उकडीचे मोदक तयार आहेत आणि आता मी ते सर्व केलेले आहेत. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ? जर आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, शेअर करा.